निमित्ताने साहेब चिपळूणच्या या सगळ्या कामकाजामध्ये DYSP साहेब, राजमाने साहेब असतील, मेघडे साहेब असतील, अतिशय उत्तम प्रमाणे आम्हा सगळ्यांच्या बरोबर काम करतात. सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना सहकार्याची भावना त्यांची आजही कायम आहे. इथला सामाजिक सलोखा कायम राखण्यामध्ये ही सगळी आपली अधिकारी मंडळी अग्रणी असतात. आज त्यामुळे एवढा मोठा जनसमुदाय आज आपल्या या ठिकाणी स्वागताला आहे. मी आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आज या निमित्ताने आम्ही सगळी मंडळी जिथं जिथं आपल्याला सहकार्य लागेल तिथं सहकार्य करण्यासाठी नेहमी आपल्यासमोर असू एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय प्रशांत यादव साहेब. आपण आपल्या मनोगतातून सन्मान्य SP साहेबांचा एकत्रित जीवन प्रवास मांडलेला आहे आणि त्याचबरोबर एकत्रित आपल्या चिपळूण तालुक्याची सांस्कृतिक परंपरा देखील आपण या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. त्यानंतर देखील आपण महत्वाचं जे आपल्या मार्गदर्शन आहे ते बगाटे साहेबांचं ऐकणार आहोत. मात्र उपस्थितांपैकी ज्या लोकांना बगाटे साहेबांसमोर काही प्रश्न आपल्या समस्या किंवा काही सूचना मांडायच्या असतील तर आपण एक एक करून अतिशय थोडक्यामध्ये आपल्या सूचना या ठिकाणी मांडायच्या आहेत. ज्यांना कोणाला सूचना मांडायच्या असतील त्यांनी कृपया पुढे यायचं आहे आणि आपली सूचना मांडायची आहे. नमस्कार. रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुका. सर मी 25 सरकारी वकील आहे. गेली 30 वर्ष मी चिपळूणची रहिवासी आहे. इथे दसपटीचा विभाग जो म्हणतात दसपटीचे आम्ही इकडचे मराठा आहोत. तर मी सगळी माझी एवढ्यासाठी सांगते की एक लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की 30 वर्ष आम्ही या तालुक्यामध्ये आहोत आणि या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी जवळजवळ प्रवास केलेला आहे 30 वर्ष. तर मला एवढंच म्हणायचं की ट्रॅफिक विभाग जो आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅन पॉवर महिला दिसाव्यात अशीच माझी अपेक्षा आहे. आता राजमाने त्यावेळी स्माईल दिली की ॲटोनॉमी जास्त काही त्यामुळे सजेशन देणार नाही आहे. तर भादुशी नाक्यामध्ये इथून पुढे 3 महिने ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे. चिंचराण्यामध्ये सुद्धा ते रिक्षा चालक आहेत ना ते रिक्षा चालक सगळं ट्रॅफिक नियंत्रण करत असतात आणि नागरिक स्वतः ट्रॅफिक नियंत्रण करत असतात. तर जास्त महिला आणि जास्त ट्रॅफिक पोलीस दिसावे युनिफॉर्ममध्ये असं मी म्हणेन आणि काही पूर्वसूचनेने त्यांनी काम करावं असं पण मला म्हणायचं आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद. त्यानंतर त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत साथ मिळावा. त्याच्यामुळे ट्रॅफिकची व्यवस्था व्यवस्थित होईल आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही. फार आलाय पण चिपळूणमध्ये सगळे मागणी आहे. माझं कोणाला बोलायचं तरी बोलायचं आहे. हा तो केला तरी चालेल. मी तुमच्याकडे नमस्कार. दिस इज देश चव्हाण. सर मी पहिल्यांदा तुम्हाला वेलकम करतोय. मी पहिल्यांदाच चिपळूणचं नागरिक म्हणून वेलकम करतोय. मी तुमच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम केलं सर. सर ॲक्च्युली काय आपले जे मोठे महाविद्यालय आहे ते चिपळूणच्या हायवेच्या लगत आहे. जसं मी संभाजीनगरमध्ये सायलेन्सर मोहीम घेतली होती त्याची आपण इथे देखील घ्यावी जेणेकरून जे धुमस्ताई बाईक चालवत आहेत त्याच्यामुळे जे ॲक्सिडेंट होत आहेत ते कमी होईल. सगळे विषय सगळे मांडत असतात पण पोलिसांचे विषय मांडणार कोण? का पोलिसांची भेटा त्यांच्या निवासस्थानाची करणार. आज ते बदल आहे पूर्ण बसात करायला लागले असं कोण असणार. तर यासाठी तात्काळ आणि बंद आहे. आता बिल्डिंगची अवस्था दुर्दैवी एकदम खराब आहे आणि याचा तात्काळ न केल्यास तर मी उपोषण बसणारे पाहिजे तरी सांगतो. कारण 2012ला
आर पाटलांनी पोलिसांची व्यथा एका निवासस्थानाची कटाई केली होती. त्याच्यानंतर पोलिसांना सगळे जिल्ह्याच्या पाठवून भेटले, पण ते आता डिकेट झाले. तर तात्काळ तुम्ही एसपी या नात्यानं त्या बिल्डिंगवरती शेड बांधावी एवढीच माझी खबर आहे. धन्यवाद. प्रकाश पवार यांनी पोलिसांच्या समस्येवरती प्रकाश टाकलेला आहे. यानंतर सतीश जोडे. मी 15 वर्षांनी माझ्या पोलिसांना काम केलं. आम्ही आपले स्वागत करतो. आपल्याकडे वाचलं काही नाही. आपण करून गेली आहे म्हणजे झिरो टॉलरन्स सध्या तरी आमचे निवासी आहेत आणि बाकी सगळे विभागामध्ये PS प्रभारित अधिकारी पूर्ण प्रयत्न करत आहेत. पण अजूनही झिरो टॉलरन्स करून गावापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण काय झालं या नशीबमध्ये मदत लहान चोऱ्या मारा करणं या गोष्टीवर काही वाढत आहे. तर थोडंसं त्याच्यावर लक्ष द्यावं. दुसरं असं की ठीक आहे बऱ्याचशा अधिकाऱ्यांसोबत काम केलेलं असतं. ठीक आहे काही अधिकाऱ्यांची प्रत्येक कामाची शैली वेगवेगळी असते. खाजगी माणसाची मदत घेणे न घेणे हे त्याच्या अधिकारावरती अवलंबून आहे. त्याच्यावर काही म्हणायचं नाही. पण आज जर आपण काही गुन्ह्यांमध्ये जर आपण एखादा प्रायव्हेट प्रॉडक्ट साक्षीदार म्हणून घेऊ शकतो, बस म्हणून घेऊ शकतो, तो तिथे कोर्टामध्ये जर साक्ष देऊ शकतो. तर एखाद्याकडे जर टॅलेंट असेल, नेटवर्क असेल आणि जर त्याची योग्य पार्श्वभूमी असेल, तर पोलिसांना जर काही चुकीचे काम करत असेल तर योग्य कायदेशीर करावीच. पण त्याच्यामुळे काय होईल सर की सामाजिक सरोवर कोणी बिघडणार नाही. म्हणजे चुकीचे विषय काय होत असेल त्याचा अलर्ट आपल्याला अगोदर मिळू शकतो. काही गुन्ह्यांमध्ये सिव्हिल डिटेक्शन त्याच्यामुळे होऊ शकतं. त्याच्यामुळे पोलीस नीती संकल्पना राबवावी आणि योग्य पोलीस मित्रांना तुम्ही जवळ घेऊन पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करावे एवढी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. त्यानंतर नित्यानंद भगवान. सर नमस्कार. गेल्या रविवारी आता जाधव साहेबांनी जो उल्लेख केला आहे अपघाताचा त्यावेळेला जवळजवळ 17 तास महामार्ग बंद होता. मी चिपळूणच्या 2 इथल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिले चिपळूणचे सगळे स्थानिक अधिकारी आले. त्याच्यावर मी परवा काही वाक्य बोलते मेसेज टाकलाय. माझी अशी विनंती आहे की चिपळूण आणि रत्नागिरी ही 2 मुख्य शहर आहेत. त्यांच्या बाजूला अनेक चांगल्या कंपन्या मोठमोठ्या कंपन्या राहतात आणि त्या कंपन्यांचे जे प्रशिक्षित सगळे फायर फायटर असतील, ऑक्झिलरी टीम मेंबर असतील किंवा प्रथमोपचारक असतील या सगळ्यांची नावं आणि पत्ते हे आपल्या आपत्कालीन यंत्रणेमध्ये जर आपण घेतले आणि ते तुमच्याकडे असतील तर ते जास्त सोयीस्कर होईल. परवा जसा 17 तास आपल्याला वाहतूक बंद ठेवायला लागली तशी ठेवली जाणार नाही. कारण अनेक कंपन्यांमध्ये बारीक सारे अपघात घडत असतात. त्यावेळेला प्रत्येक वेळेला बाहेर कळतच असं नाही आणि तो स्थानिक जो कामगार असतो तो त्याच्यावर नियंत्रण मिळवत असतो. तर आपण संपूर्ण सगळ्या मोठ्या उद्योजक संघटना ज्या आहेत किंवा मोठे मोठे कारखाने आहेत यांच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला तर परवा जो प्रकार घडला तो कमी वेळामध्ये महामार्ग खुला झाला असता असं माझं मत आहे. कारण हे सांगताना मी मुद्दामून याचा उल्लेख करतोय की मी स्वतः केमिकल डेव्हलपमेंट या विषयाशी संबंधित मी आहे म्हणून मी बोलतोय. मी उगाच काहीतरी सामाजिक कार्यकर्ता आहे कुठला तरी कार्यकर्ता म्हणून बोलत नाही. आणि हा विषय मी गेल्या 11 वर्ष जिल्हा प्रशासनाशी बोलतोय पण कुठेच उपयोग होत नाही. तर कृपा आपण याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित विषय लक्षात घेऊन जर विचार केला तर खरोखर राज्यात नुसत्या जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील नव्हे देशातील आपत्कालीन यंत्रणा सक्षम होऊ शकते. धन्यवाद. धन्यवाद. यामध्ये महत्त्वाचा प्रश्न की ड्रग्ज विक्रेते आणि ड्रग्जचं सेवन करणारे जास्तीत जास्त प्रमाण रत्नागिरी जिल्हा आणि त्यातून चिपळूण होत आहे. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या विषयावर किती गंभीर आहात आहे? सर आमचा एक प्रश्न आहे की पॉवर या ठिकाणी आताच नदी झालेले आहेत पण पॉवर हाऊस आणि बायपास रोड
या ठिकाणी बायपास रोडला जी गाड्या ज्या येतात त्यावरती चढते बरेच ऍक्सिडेंट आतापर्यंत 7-8 ऍक्सिडेंट झाले. आम्ही तिथेच राहतो. ती ही मोठी समस्या आहे. पोलीस असतात त्यामुळे त्या 2 ठिकाणी अपघात होण्याचे मोठे जास्त चान्स आहेत आणि बरेच अपघात झालेले. दुसरी गोष्ट की एखादी कंप्लेंट जर पोलीस स्टेशनला आली, सर्वसामान्य व्यक्तीची कंप्लेंट जर आली तर त्याचं निरसन झालं पाहिजे. त्याला पुढे कुठेतरी जावं असं वाटायला नको, असं त्याचं निरसन झालं पाहिजे. कारण सर्वसामान्य लोकही जास्तीत जास्त पोलिसांवरती अपेक्षा असते की आमचं काहीतरी या ठिकाणी होईल. काही वेळा निराशा होणार होतो आणि त्याच्या तक्रारीची दखल घेतली जाते. तर असं काही होऊ नये एवढी अपेक्षा. धन्यवाद. साहेब नमस्कार. मी ग्रामीण केरळी भागातून येतो. चिपळूण शहराच्या सगळ्या समस्या तिथं मांडत आहेत. परंतु आमचं ग्रामपंचायत केरळी विभाग येतो आणि साहेब त्या शहरात असल्यामुळे तिथली लोकसंख्या सुद्धा 10,000 ते 20,000च्या मध्ये आहे. आणि साहेब बुधवार बाजार असेल किंवा ट्रॅफिकच्या मोठ्या समस्या असतील, आपण एक पोस्ट तिथं दिलेली आहे चौकी केरळी MIDC, परंतु ती साहेब सदैव बंद असते. त्या ठिकाणी कोणतीही यंत्रणा आपली कार्यान्वित नाही. ती कृपया करून आपण कारवाई करावी, प्रयत्न करावे. दुसरं सती असेल किंवा बाजूचे अन्य ठिकाणी CCTV आपण बसवले आहेत. आमचं केरळी सुद्धा या ठिकाणी आपण जागा निश्चित करून नियोजन करावं. आणि 1-2 ट्रॅफिक पोलीस तरी आमच्या केरळी भागासाठी बाजारपेठेसाठी मुख्य आपण द्यावे. वारंवार मागणी केलेली आहे, आपण बुधवारसाठी देता, पण ते काही साहेब आम्हाला मिळावे. दुसरं साहेब आमच्याकडे 2 व्हीलर चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि रेल्वे स्टेशन भागात सुद्धा वाढलेलं आहे. तर साहेब आमच्या स्थानिकांच्या सुद्धा तक्रारी जाऊन आणि 2 व्हीलर चोरीला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी त्या 2 व्हीलर मिळालेल्या नाही. तर प्रशासनाचं, रेल्वे प्रशासनात आणि आपण संबंधित तिथं उपाययोजना करावी. व आमच्या भागात ज्या काही चोरी प्रकरण आहेत ते सुद्धा थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. धन्यवाद. धन्यवाद. सर, माझं नाव सानवाल शाह. माझी पोलिसांना विनंती अशी आहे की ज्यावेळी पोलीस स्टेशनला काही अल्पवयीन मुलांची काही प्रकरणं येतात त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण सर्वप्रथम तुम्ही त्याच्या पालकांना किंवा त्या समाजातील कोणत्याही समाजातील वरिष्ठांना प्रमाण घेतलं आणि त्याच्यातून काही प्रश्न सॉल्व्ह झाले तर ते उत्तम होऊ शकेल. कारण काय होतं, मुलांना काही समजत नसतं किंवा पालकांना त्याची कल्पना नसते, म्हणजे मुलाचं पुढचं आयुष्य पूर्णपणे बरबाद. तर यासाठी घटना घडली समाजात कुठल्याही समाजात त्यातून वरिष्ठांना ते बोलावून घेण्यात यावं. धन्यवाद. खरं तर शहरातील आपण सर्वजण जाणकार आणि संवेदनशील नागरिक आहोत, त्यामुळे आपल्या सूचना घेतल्या जातात. मात्र आपल्याला रोडके सरांचं देखील मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे. आमली पदार्थाने तरुण पिढीचं जरा जास्त वाटत चाललंय. शाळा येतात त्याच्यात असं नाही की शाळा त्याच्यात नाही. शाळेत मुलं पण आमची पदार्थांना वळत चालले आणि टोळी वगैरे मुलं असतात एक पवन तलावच्या साईडला म्हणजे ज्या ठिकाणी रहिवासी नाही, म्हणजे वस्ती नाही, त्या ठिकाणी बऱ्याच तुम्ही तिथे काहीतरी उपाययोजना करून किंवा एक 8 दिवसांनी किंवा महिन्यातून कुठेही मारून तिथे त्या टोळ्या बसलेल्या असतात. अशोक पवार हे उत्तम काम करतात. मी तिथेच राहतो. कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिकची समस्या असली की अशोक पवारांना पहिलं बोलवावं. इतक्या सुधी जाण्यासारखं हे एक पहिलं. दुसरं, त्या गांधारेश्वर पुलाच्या पलीकडे रेल्वे स्टेशन करून येणार मार्ग आहे, तिथे पोलीस एक चौकी उभी करावी. रेल्वेतनं अनेक प्रकारचे लोक येत असतात शहरात. रेल्वे स्टेशनच्या इथून गांधारेश्वर रोडला अनेक लोक येत असतात. ती शहरात सगळीकडे फिरत असतात, पैसे मागतात, बायकांनी हात लावायचा, धक्के मारायचे, हे सगळं चालतं.
त्यामुळे इथे एक चौकी आम्ही वारंवार मागतो, गेल्या वेळी पण मागितली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. ती चौकी व्हावी. तिसरं सठी ठिकाणी पिंजराने सुद्धा एक मोठा पोल उभा केलेला आहे. त्या पोलवर अजून सीसीटीव्ही बसले नाही. ते सीसीटीव्ही सगळीकडे बसावे अशी माझी मागणी. तिन्ही माझ्या मागण्या असते असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. अजून नमस्कार. मी राजेश जाधव उदगीर लोकमतचं काम करतो आणि मी माझ्या पत्राच्या माध्यमातून एक आमची वेळाने तुम्हाला सांगतो, कदाचित त्यात बदल करू शकता किंवा बदल शक्य असेल तर तुम्ही करा. कोणतीही घटना घडली तर आम्हाला एकतर प्रेस नोट लागते, कारण कुठला गुन्हा दाखल केलेला आहे किंवा काय, त्याच्यानंतर आम्हाला समजा इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी आम्हाला फाईल लागतो संबंधित खात्याचा. म्हणजे समजा गुन्हा दाखल झालेला असेल तर आम्हाला निदान एसपीचा किंवा जो संबंधित अधिकारी आहे त्याचा आम्हाला फाईल लागतो. तसं होत नाही. आम्हाला आतापर्यंत सांगितलं जातं की एसपी साहेबांची परवानगी असते त्याच्यावर आम्ही फाईल घेऊ शकत नाही. आता तालुक्याच्या ठिकाणी आम्ही काम करत असतो, आम्हाला रत्नागिरीमध्ये जावं लागेल त्यासाठी तुमचं बाईट घ्यायचं असेल तर मी जर डीएसपी लेवलला जर आम्हाला तो बाईट मिळाला किंवा काय तशी जर व्यवस्था झाली तर आमचे काम सोपं होईल, कारण आम्हाला बातमी बॅलन्स करावी लागते. एक तर बातमी करून जमत नाही तर याच्यावर विचार व्हावा. नमस्कार. मी दीपक शिंदे पत्रकार. आज आमच्या शिरगाव हद्दीमध्ये कुंभारली घाटामध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या ठिकाणी वारंवार आमचं पोलीस प्रशासन काम करत असतं. त्या ठिकाणी नागरिकांना सुयोग्य संधी देत असतं, कुठून जायचं काय नाही. परंतु मला असं वाटतं काल एक रात्रीचा पण एक किस्सा सांगतो. काल एक मोठा कंटेनर अडकला टर्नदास आणि घाट बंद झाला आणि गाडी येणाऱ्या जाणाऱ्या बंद झाल्या. पण असं आपल्याकडून काय होऊ शकतं का की दुसरा जो अजून एक रस्ता आहे तर तो जर घाट बंद झाला तर तात्पुरता तो वापरण्यात यावा, असं जर आपल्याकडून काय झाली मदत तर एक बरं होईल. नमस्कार. मी देवराज गरगटे सावळे सामाजिक कार्यकर्ता. आपल्याला खूप स्वागत. मगाशी जसे आम्ही सीसीटीव्हीचा विषय सांगितलं तसा सावड्यामध्ये एका सामाजिक संस्थेने 2 ठिकाणी सीसीटीव्ही लावले, परंतु एसपी स्टँड जो सावडा आहे रविवारीचा विभाग 2 दिवसापूर्वी कचेरी झाली तर व्यापारी संघटनेने सोबत घेऊन त्याच्या संयुक्त विद्यमानाच्या सीसीटीव्हीला तिथे काही एखादा एसपी स्टँड सावडे या ठिकाणी लावता आला. आणि दुसरी गोष्ट सावडे दहिवडी भागात 2 ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी मस्जिद पण आहे आणि तिथे शाळा आहे आणि विद्यार्थी तिथे क्रॉसिंग करतात. तर तिथे रंगलच जर यूज केला 2 ठिकाणी तर अपघाताचं प्रमाण थोडंसं कमी होईल. धन्यवाद. अस्सलामुअलैकुम. नमस्कार. सर्वप्रथम पराठे सर्वांचं चिपळूण नगरीमध्ये सहर्ष स्वागत. चिपळूण वासियांच्या नागरिकांच्या सर्वांच्या वतीने मी आपलं स्वागत करते. मी डॉक्टर शामिना पडकर लायन्स क्लब चिपळूण कॉलेजची अध्यक्ष आहे, त्याचा प्रतिनिधित्व करते. आणि मला सांगायला आनंद होईल की आमचा क्लब बेस्ट क्लब आणि बेस्ट प्रेसिडेंट म्हणून मला आता मल्टिपलमध्ये अवॉर्ड मिळालेले आहे. आणि महिलांसाठी मी यावर्षी भरपूर काम केलेलं आहे आणि महिला सक्षमीकरण. तर मला तुम्हाला एकच विनंती असेल की सर्व चिपळूण संस्था क्लब आणि सामान्य नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व शाळा कॉलेजेस याच्यामधून एक मुलींसाठी असं सेशन झालं पाहिजे. आपण निगूतच भगवणे प्रकरण सर्वांना ज्ञात आहे आणि मुली कसं आहे आता काही विचार न करता डायरेक्टली आत्महत्या. तर आपल्याला जर हे सेशन जागोजागी आपण भागाभागातून प्रभागातून जर का सगळ्यांचा सहकार्याने असं सेशन घेतलं आणि त्यांना काउन्सिलिंग केलं तर हे त्या मुली सक्षम होतील, स्वतःच्या पायावर स्वावलंबी होतील
आणि हे आपण त्यांना सांगू शकतो की आत्महत्या हे एक सोल्युशन नाहीये. एक दरवाजा बंद झाला तर आपल्याला 1000 दरवाजे उघडे करता येतील आणि आहे. तर तुमचं आत्महत्या सोल्युशन नाहीये. उलट तुम्ही फाईट करा, झगडा आणि जो तुमच्यावर अत्याचार करत असेल तर आवाज उघडा. मी एवढ्यासाठी हे सांगते की आपल्या चिपळूणमध्ये काही असं नाहीये, पण अनेक सर्वांना अजून पण असे काही केसेस होत असतात. मी स्वतः काउन्सिलिंग करते आणि माझ्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून ते काही प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होतात. पण अनेक ठिकाणी अशा असलेल्या समस्या आहेत पण त्या उघडकीस येत नाही. तर हे सेशन माझी विनंती असेल ते झाले पाहिजे. एक शेवटची सूचना आपण घेऊया. हॅलो, नमस्कार. मी ग्रामपंचायत खेडीमध्ये आमच्या इथे खेडीमध्ये बऱ्याच काही गोष्टींमध्ये म्हणजे पूर्वाधार किंवा अशा याच्यामध्ये जे महिलांवरती काही असे गोष्टी घडतात त्यामध्ये तुम्ही महिलांसाठी काही निश्चित असं काही केलं तर बरं पडेल. थोडक्यात सांगायचं झालं तर महिलांवरती जे अत्याचार होत आहे ते आपण त्या जिल्ह्यात म्हटलं की आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण ऐकत असतो. पण काही वेळ गेला की ते तिथल्याकडे आपले करतात किंवा ते काही कालांतराने विसरून जातात. पण ज्याच्यावरती ती घटना घडलेली असते त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये पोहोचून टाकतात. त्याच्यामुळे तुमचा कालावधी इथपर्यंत आहे, इथपर्यंत अशी एखादी तुमच्याकडून एखादी अशी ऍक्शन व्हावी की जेणेकरून एखादा कुठलाही पुरुष एखाद्या स्त्रीकडे बघताना किंवा त्याच्या बाबतीत विचित्र वागताना हा 50 वेळा नाही तर 1000 वेळा विचार करेल अशी तुमच्याकडून कुठेतरी कार्यवाही व्हावी. जसं की एखादी जर महिला काम करते आणि तिच्यावरती कोणी की मला काही होणार नाही किंवा कालांतराने सगळ्यांची मानसिकता ही झाली की किती काय झालं किती काही केलं आम्ही ते 2 दिवस किंवा 7-15 दिवस महिनाभर एखाद्या कोर्टीत राहील त्याच्यानंतर ती सुटणारच आहे. कारण जी अशी कृती आहे त्या माणसांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी ती पोलीस कोठडी किंवा कोर्ट कचेऱ्या फार विशेष नाही की त्या लेवलची त्या विचार करण्याची त्या मानसिकतेची माणसं आहेत. त्याच्यामुळे सर त्याच्या बाबतीत ज्या महिलेच्या बाबतीत असेल त्याच्या घडलेल्या घडतात. आपण महिलांना फक्त पुढे जा पुढे हो असं म्हणतो पण प्रत्यक्ष असे जेव्हा घडतात तेव्हा खूप वर्षांनी मागे येते. तर त्याच्यामुळे जेव्हा आपल्या कार्यकालामध्ये तुम्ही जर तो पायंडा पाडला तुम्ही जर तिथून सुरुवात केली तर कदाचित चिपळूणमध्ये असा महाराष्ट्रामध्ये होईल की चिपळूण तालुक्यामध्ये जर एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला तर तिथे अख्खे चिपळूणवासी एकत्र येतात आणि त्या माणसाला तिथल्या तिथे शिक्षा करतात आणि ती शिक्षा तिथल्या तिथे असतात. असं तुमच्या बरोबर काहीतरी कार्यवाही व्हावी याची सर आमची सगळ्या महिलांकडून नम्र विनंती आहे तुम्हाला आणि याच्यावरती तुम्ही नक्कीच विचार करा. धन्यवाद. अतिशय महत्वपूर्ण विषयाला आपण स्पर्श केलेला आहे. यावरती साहेब आपल्याला नक्कीच आपल्या मनोगत होतं. मात्र आपण शेवटचे मनोगत घेऊन साहेबांना आपण बोलण्यासाठी विनंती करणार. मी या चिपळूणातील एक समाजभान असणारं एक कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय शौकतभाई मुकादम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर यायचं आहे. शौकतभाई मुकादम अगदी थोडक्यात मला महत्त्वाच्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी विनंती करतो शौकतभाई मुकादम यांना की आपण आपला मनोगत व्यक्त करा. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. माझी उंची कमी असल्यामुळं माईक आता दिलं नाही. माईक तुम्हाला बोलून तुम्ही आपल्या साहेब आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले लोक शांत संयमी आणि सर्व धर्म समभाव मानणारे आम्ही लोक आहोत. त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सर्व धर्म समभावाचा सलोखा हा राखले गेलेला आहे. आज साहेब आपल्या निदर्शनात आले असेल इथली उपस्थिती पाहिल्यानंतर ते पोलिसांचे आणि आपले किती चांगल्या पद्धतीचे संबंध आणि सलोख्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्वांनी जवळजवळ नागरिकांच्या वतीने मी शेवटच बोलणार आहे असं दिसतंय. साहेबांना एक आश्वासन देतो
हे अधिकारी असतात, ते येतात, बदल्या होतात. तुम्ही या जिल्ह्यामध्ये 10-15 वर्ष 100% राहणार आणि जेव्हा तुम्ही जाल बदली होऊन, तेव्हा निश्चितपणे तुम्ही महाराष्ट्राला सांगाल की जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये जर तालुका कुठला चांगला असेल तर तो चिपळूण तालुका चांगला आहे आणि तो सर्व धर्मसमूह चांगला आहे. अशा पद्धतीचं आम्ही सर्व मिळून काम करू. आता एक गोष्ट आपणही लक्षात ठेवली पाहिजे, आपले बरेच प्रश्न आहेत, परंतु पोलिसांची संख्या कमी आहे. तर प्रत्येकाने समजलं पाहिजे मी पोलीस आहे, मी पोलीस अधिकारी आहे. ट्रॅफिकचा प्रश्न असेल, कुठलं काय असेल तिथं आपण जातो, पोलीस चांगले सहकार्य करतात, आपण ते मिठवामिठी करतो आणि हीच परंपरा आपण चिपळूण तालुक्यामध्ये कायम ठेवायची. पोलिसांची एवढी संख्या कमी आहे की इतर जे डिपार्टमेंट त्या सगळ्या खात्यापेक्षा, त्या सगळ्या डिपार्टमेंटपेक्षा पोलिसांना काम जास्त आहे. जन्माला मनुष्य आल्यापासून तो मरेपर्यंत पण पोलिसांचं काम सर्वात जास्त आहे. आणि आता इथे काय सर्व चांगला आहे, गणपती वगैरे सगळे लोक हिंदू मुस्लिम, आम्ही इथले मुसलमान मानकरी आहेत, मी स्वतः कालेश्वरी मंदिराचा मानकरी आहे. आम्ही सगळे लोक एकत्रपणे काम करतो. आम्हाला एक जी डोकादुखी झाली ना ती साहेब या हायवेची डोकादुखी झालेली आहे. ती डोकादुखी एवढी झालेली आहे तर त्याच्या बाबतीमध्ये काही झालं तर मग पोलिसांचं. आता या हायवेचं काम रखडलं आहे, ॲक्सिडेंट झालं की पोलीस आले, मग ते हायवेवाले बाजूला राहतात, त्यांचे संबंधित अधिकारी बाजूला राहतात आणि मग नागरिकांच्या मध्ये आणि पोलिसांच्या मध्ये वाद चालू होतात. इथला चिपळूणचा साहेब एक प्रश्न असा गणपतीमध्ये निर्माण होणार आहे की चिपळूण शहरामध्ये पुराचं पाणी भरायचं आणि म्हणून ते दोन्ही वार्षिकची पूल तोडण्यात आले. ही सगळ्या लोकांनी आम्ही संमती दिली ती तोडा. आता त्या ठिकाणी 1000 गणपती विसर्जन होतात. परवाच्या दिवशी बैठका झाल्या, आमदारांनी बैठका घेतल्या, आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांना सांगितलं की तुम्ही विसर्जन घाट बांधा, खाली गणपती नेणार कसे ते सांगा. हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे, हा भावनिक प्रश्न आहे. तर साहेब तुम्हाला मी सर्वांच्या वतीने विनंती करतो की एक संबंधित अधिकाऱ्यांची आपण एक हायवेच्या बैठक बोलवावी. ऑगस्टमध्ये गणपती येणार आहे, फार महत्त्वाचे कोकणातले सण आहे, ते मुंबईतले चाकरमारी वगैरे येतात. आम्ही सगळे एकत्रपणे काम करतो. तिथं गणपती खाली विसर्जनासाठी कशा पद्धतीने व्यवस्था होईल त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या लोकांना आपल्याला प्रयत्न करायला लागतील. आता आमच्या ते पत्रकार आहेत, त्यांनी दीपक शिंदे यांनी एक सूचना केली कुंभारली घाटात, ते एवढे अपघात होत आहेत. आता भाजीपाला येतोय, अंडी येत आहेत, सगळ्या गाड्या चालू झाल्या पाहिजे. पण 20 टायर 25 टायरच्या ज्या गाड्या आहेत साहेब, ह्या पावसाने त्या घाटातनं बंद झाल्या पाहिजेत. अन्य मार्गाने त्या गाड्या जाऊ द्या. मोठे मोठे टँकर येतात, ते एक टँकर जर आडवा झाला तर सगळी वाहतूक बंद होते आणि दुसरा मार्ग नाही कुठं जायला. इथं कचेरी घाटामध्ये काय झालं तर दुसरा मार्ग नाही. आम्ही चिपळूणचे लोक मध्येच अडकतो. त्या दृष्टिकोनातून इथे राजमाने साहेब आहेत, मेघे साहेब आहेत, चालोरे आहेत, पोलीस सगळे लोक आहेत. हे तुमचे सगळे अधिकारी चांगले आहेत, आम्हाला नेहमी सहकार्य करतात. आम्ही त्यांना त्या पद्धतीने सहकार्य करतो. जास्त काही आपल्याकडे तक्रार येणार नाही. बारीक सुरी काय आहे तो निपटारा आम्ही या ठिकाणी करू. पण हे मोठा जर मी आता हायवेचा विषय सांगितला आहे तो राजमाने साहेब आपले जण काही जपण्यातला नाही, तो साहेब तेवढा तुम्ही हातात घ्यावा एवढीच मी विनंती करतो. माझी शौकतभाई मुकादम बोलायला लागले आणि समोर जर हास्यकल्लोळ माजला नाही तर नवल वाटण्यासारखं आहे. मात्र नेहमीच त्याची एक खुमासदार आणि अशा पद्धतीची शैली आहे. सर तुम्ही पहिल्यांदाच त्यांना पाहिलं असेल, भविष्यात अनेकदा त्यांना ऐकायची संधी मिळेल. त्यामुळं या ठिकाणी अनेकांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना समस्यांच्या वरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या सगळ्या सूचना साहेबांनी त्या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती उत्तर देण्यासाठी आपण साहेबांना या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. त्यांचा जीवन प्रवास आपण ऐकलाय, ते किती सर तिथेच नावा माहिती ते देतो तुम्हाला. तर एकंदरीत साहेबांचा एकंदरीत प्रवास आहे, त्याची यशोगाथा आहे, ही देखील आपण ऐकणार आहोत. आणि आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल की ज्याचा आपल्या तरुण मनाला आणि समाजाला अभिमान वाटेल, ज्यांनी दूर केले आपल्या परिश्रमातून वाटेमधले काटे, त्या आम्हा सर्वांचं नाट्य व्यक्तिमत्व आदरणीय ज्योतिजी मराठे यांना आपण निमंत्रित करूया. जोरदार टाळ्या स्वागत करूया. आदरणीय साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज